Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. मराठी सिनेमे नेहमीच त्यांच्या विषयांसाठी आणि सादरीकरणासाठी वाखाणले जातात. त्यातच गेल्या काही वर्षात महिलाप्रधान सिनेमांकडे मनोरंजन सृष्टीचं आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेले. या 8 मार्च रोजी खास महिला दिनाच्या निमित्ताने जी स्टुडिओज चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅज घेऊन आले आहेत. आता थांबायचं नाही या दमदार सिनेमाचा दर्जेदार टीझर. महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरण या गोष्टींना प्रोत्साहन देत तसेच सामान्य माणसाच्या दैनंदिन कष्टाळू जीवनावर आधारित हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जबाबदारीच्या कटोरी कुंपणात अडकलेले, स्वतःपेक्षा जास्त कुटुंबाला महत्त्व देणारी, प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व शोधणारी, अहिंसेचे प्रतीक असलेली प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे स्त्री. टीझर पाहता आता थांबायचं नाही. हा चित्रपट प्रेरणा आणि मनोरंजन याचं उत्तम मिश्रण आहे असं समजतं आणि महत्त्वाची बाब म्हणजे हा सिनेमा एक सत्य घटनेवर आधारित आहे. शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपट भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हणमगर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भूतकर, पर्ण पेठे, रूपा बोरगावकर आणि आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हिरानंदानी आणि धरम वालिया निर्माते आहेत. इतकेच नव्हे तर सर्वांची आवडती ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी याची खास झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते. त्यासुद्धा एका विशेष भूमिकेत या सिनेमामध्ये दिसणार आहेत. एका कणखर आणि स्वतंत्र महिलेची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता हणमगरने चोख पार पाडली आहे. एकंदरीत महिलांमध्ये एकजुटी आणि प्रोत्साहनाची भावना असल्याचा एक संदेश या चित्रपटाच्या टीझरमधून मिळतो. आता थांबायचं नाही हा सिनेमा भावनिक तर आहेच, पण त्यासोबत प्रेरणादायी आणि मनोबल वाढवणारा आहे. तसेच पहिल्यांदाच हे सर्व दिग्गज कलाकार एकत्र आल्याने या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या म्हणाल्या, मला वाटतं की जितकं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकते तितकं अजून कोणीच घेऊ शकत नाही. आज ती प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे, सर्वांना सोबत घेऊन प्रगती करत आहे. आपल्या टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे आज खास महिला दिनी आपण निश्चय करूयात की आपण असंच एकमेकांना समजून घेत एकमेकांच्या प्रगतीचे आणि समृद्धीचे खुल्या मनाने साक्षीदार होऊया. निर्मिती निधी हिरानंदी यांनी आपलं मत व्यक्त करताना सांगितलं, मी सुद्धा एक खंबीर आणि सशक्त स्त्री आहे. त्यामुळे मला प्राजक्ता हणमगरची भूमिका मनापासून आवडली. मला वाटतं की आपल्या लोकांकडून आदर आणि प्रतिष्ठेची वागणूक अपेक्षित असेल तर आपण त्या शिकवणीची सुरुवात आपल्या मुलांपासूनच करणं गरजेचं आहे. अभिनेत्री प्राजक्ता म्हणते, आपल्याकडे स्वतःवर प्रेम करायला शिकवतच नाही. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, आर्थिक स्वातंत्र्याचा योग्य वापर करा. स्त्री पुरुष समान आहेत, त्यामुळे दोघांची प्रगती झाली तरच राष्ट्राची प्रगती होईल. अभिनेत्री पर्ण पेठे हिने सुद्धा आपलं मत व्यक्त करत सांगितलं, आजची स्त्री सक्षम आणि सबळ आहेच. तिला अपेक्षा आहे ती फक्त प्रोत्साहनाची. एका दिवशीच्या शुभेच्छांनी जग बदलणार नाही, तर प्रत्येक माणसांकडून प्रत्येक स्त्रीला रोज मिळणाऱ्या आदरपूर्वक वागणुकीने बदल नक्कीच घडू शकतो. जी स्टुडिओजने मराठी सिनेमासृष्टीला आणि प्रेक्षकांना आजवर अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा या महाराष्ट्र दिनी 1 मे 2025 रोजी आता थांबायचं नाही हा दमदार चित्रपट आपल्यासमोर मोठ्या पडद्यावर सादर करायला सज्ज आहे, अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.